नमस्कार. बघा सकाळचे 7:45 वाजले आहेत, पण वातावरणात काही ऊनही नाहीये. एवढ्या हिवाळ्याच्या थंडीमध्ये सुद्धा आभाळ आलेलं आहे. आता मी जेव्हा हा हब घेतला होता, तर तेव्हा सगळेजण म्हणत होते, की घरामध्ये खूप कमी लोकं आहेत. त्या मानाने 4 शेगड्यांचा हब खूप मोठा आहे. पण जेव्हा सकाळी-सकाळी खूप घाई असते, त्यावेळेस हा 4 शेगड्यांचा हब सुद्धा कमी पडतो. आता आमच्याकडे आलेले आहे गेस्ट आणि ते अजिबात तिखट खात नाही. म्हणून त्यांच्यासाठी बिना तिखटची टोमॅटोची भाजी केली होती आणि आमच्यासाठी तिखट घालून वेगळी केली होती. आता हे जे खरबूज आहे, हे मिड सीझनमध्ये आले आहेत. म्हणजे की त्यांचा सीझन नाहीये, तरी पण मोठ्या प्रमाणात ते विकायला आले आहेत. आम्हाला घ्यायचे होते, पण त्याआधीच आम्हाला आमच्या मावस सासूंकडून हे वानोळा आले आहेत. तर म्हटलं चला, की असे तर ते काही खाल्ले जाणार नाही, म्हणून ब्रेकफास्टलाच आपण ते खाऊन घेऊया. आधी मी गोल कट करून त्याच्यातल्या बिया काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काही सक्सेसफुल झालं नाही. तर मग मी त्याला मध्ये असा एक कट देऊन दिला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामधल्या ज्या बिया आहे, त्या सेपरेट करायचा प्रयत्न केला. मग मस्त अशा बिया ज्या आहेत, त्या व्यवस्थित सेपरेट करून घेतल्या एक-एक स्लाइसमधल्या आणि मग त्याचे जे आहेत ते छोटे-छोटे पार्ट जे आहेत ते करायला घेतले. आता त्याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या व्यवस्थित काढून घेतल्या कारण की त्या व्यवस्थित अशा मोठ्याही झालेल्या नव्हत्या आणि छोट्याही नव्हत्या. आता त्या खायला ज्या आहेत त्या मध्ये-मध्ये चांगल्या नाही लागत म्हणून मी त्यांच्यातल्या बिया ज्या आहेत त्या व्यवस्थित काढून घेतल्या आणि मग त्याचे छोटे-छोटे पीस जे आहेत ते करून घेतले आणि हेच मी आता ब्रेकफास्टमध्ये खाणार आहे. तर हे जे खरबूज आहे, जरी मिड सीझनमध्ये आलं असलं, तरी ते खायला खूपच छान लागतं आहे. म्हणजे खूप गोड आहे ते. अ, असं काही मिड सीझनमध्ये आहे म्हणून फिक्कं वगैरे असं काही नाहीये. तर चला हा ब्रेकफास्ट मी करून घेते. भेटूया उद्या. बाय.